शुभ सकाळ। शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही, शिवपुराणात काय सांगितलं आहे हे आपण जाणून घेऊया। देवाच्या भक्तीत दिलेला प्रसाद माणसासाठी अमृतासारखा असतो असे मानले जाते की प्रसाद स्वीकारल्याने व्यक्तीला देवाचे आशीर्वाद मिळतात। पण तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये। भगवान शिवाचा प्रसाद स्वीकारावा की नाही याबद्दल तुमच्या मनात अनेक वेळा प्रश्न उद्भवतात। शिवपुराणात हे सविस्तरपणे सांगितले आहे। शिवपुराणानुसार शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाल्ला जाऊ शकतो की नाही हे जाणून घेऊया। शिवपुराणाच्या 22व्या अध्यायात सुतजींनी सांगितले आहे की शिवाचा महिमा अनंत आहे। भगवान शिवाचा प्रसाद खाल्ल्यानंतर पापे धुवून निघतात। जर कोणी भगवान शिवाचा प्रसाद स्वीकारला तर त्याला अनेक पटीने जास्त पुण्य मिळते। शिव नैवेद्याचे सेवन केल्याने हजारो आणि अब्जावधी यज्ञांपेक्षा श्रेष्ठ शिवसौज्य प्राप्त होते। ज्यांच्या घरी शिवाचा प्रसाद तयार करून लोकांमध्ये वाटला जातो त्याचे संपूर्ण घर पवित्र होते। शिवपुराणानुसार जो व्यक्ती भगवान शिवाचा नैवेद्य स्वीकारत नाही किंवा नैवेद्य स्वीकारण्यास विलंब करतो तो पाप करतो। शिवपुराणात अशा व्यक्तीला सर्वात मोठा पापी मानले गेले आहे। अशा लोकांना नरकात जावे लागते। तसेच शिवपुराणानुसार शिवलिंगावर अर्पण केलेला प्रत्येक प्रसाद एखाद्या व्यक्तीने खाऊ नये। पुराणांमध्ये असे लिहिले आहे की ज्या ठिकाणी चांडाळांचा अधिकार आहे तेथे मानवाने जेवू नये आणि ज्या ठिकाणी चांडाळांचा अधिकार नाही तेथे प्रसाद भक्तिभावाने खावा। म्हणजेच तुम्ही शिवलिंगाजवळ अर्पण केलेला प्रसाद स्वीकारू शकता, परंतु शिवलिंगाच्या वर अर्पण केलेला प्रसाद स्वीकारू नये। शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद चंडेश्वराचा आहे।